तर सिंपली मित्रांनो, पोलीस भरती याच्यावर तर इम्पॉर्टंट आहे आजचा व्हिडिओ. तुम्हाला सुरुवातीपासूनच असा उदाहरण सांगतो. असा विचार करा की तुम्हाला समजा जनरल नॉलेजचे 2-4 प्रश्न आले. भारताचे क्षेत्रफळ काय, तर तुम्ही ताडकन उत्तर द्यायला पाहिजे की भारताचे क्षेत्रफळ एवढं. बनेगा करोडपती मध्ये जाऊन एखादा प्रश्न आला, टॅलेंट असणं आणि टॅलेंट दाखव, याचे 2-4 प्रश्न आले. महाराष्ट्राची लोकसंख्या तुम्हाला विचारली, एक हुशार असून एक हुशार की दाखवणं, असं वाटतं की मी फेल झालो. फेल झालेल्याचं कारण तुमच्या टॅलेंट नाही आहे, पण सातत्य सगळ्याच महत्वाचं आहे. टॅलेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का? असं फास्ट पडायचं ते नैसर्गिक. आता समोरून एखादा शिकवलं की तो लगेच कॅच करतो, तो बिंदास स्टेजवर जाऊन बोलू शकतो. समजा डायरेक्ट परीक्षेला उतरवलं, हे दिला पोलीस भरतीचा 100 मार्काचा पेपर दिला, 95-90 मार्क पडत, तर तेवढ्या पुरताच फाट जातो. तो नाही शिकतो, तो फाट जाऊच नाही शकत, तो पोलीस भरतीमध्ये लागूच नाही शकत, तो फक्त नाहीच करतो. तुम्ही रोज केला, रोज करणारा तर महत्वाचा आहे. असं डोक्यामध्ये जसं फिट करतो ना, पोलीस भरतीसाठी नाहीच आहे. आता तुम्ही एखादं युट्यूब चॅनल सुरू केलंय, माहिती जबरदस्त देत आहे, फक्त व्हिडिओ सारखं टाकत, तुमचं जर चॅनल तुमचं ग्रोथ होणार नाही. सर्वात महत्त्वाची म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे पाठीमागे काम करायचं आणि सतत व्हिडिओ टाकायचं.